आता बातमी छत्रपती संभाजीनगरमधून येते। नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। निवडणुकीत पैशांचा पाऊस पडल्याच्या चर्चा सुरू असतानाच आता भाजप आमदार नारायण कुचे यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। या क्लिपमध्ये पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप करण्याबाबतचा खळबळजनक संवाद पाहायला मिळतोय। या संभाषणामधील एक व्यक्ती आमदार नारायण कुचे असल्याचा दावा केला जातोय। मात्र या व्हायरल व्हिडिओची किंवा व्हायरल ऑडिओ क्लिपची एबीपी माझा पुष्टी करत नाही। हॅलो, बोल ना. थोडासा हे पडू द्या ना, अंधार पडू द्या ना. सगळे लोक घरात पुढे पैसे वाटत असतात, गोर गरीब लोकांना नोटा चांगले दिसल्या पाहिजे. अहो कुठे साहेब, एक मिनिट ऐकून घ्या. सगळीकडे चर्चा चालू आहे, म्हणून म्हणलो मी तुम्हाला की थोडासा अंधार पडू द्या. अंधारात न खेळणे जमत, अंधारात जरा उजळत होऊन जाऊन दे. मी तुम्हाला काय सांगतो, पण थोडासा अंधार पडू द्या. गरीब जनतेचं भलं होऊन द्या ना. तुम्ही तर भलत का आमदाराचे पैसे आहे ना. अहो आमदार साहेब, तुम्ही आतापर्यंत तुम्ही भलत करीत आलेले आहे ना. हा, चालन होते वाटी तुम्ही. बाकी ते आम्ही नाही, बाकी तुम्ही पण जरा थोडा अंधार पडू द्या. दिवसा ढवळं चालू झाल्यावर म्हणल्यावर आता एवढं मोठा आमदार माणूस जर एवढं दिवसा ढवळं जर असं करू लागलं म्हणल्यावर थोडंसं हे वाटतं ना. तर आमदार नारायण कुचेंनी एबीपी माझाशी बोलताना या ऑडिओ क्लिप संदर्भातले आरोप फेटाळून लावले। पाहूया। ही जी ऑडिओ क्लिप आहे ही मोडतोड करून तयार केलेली। माझा या ऑडिओ क्लिपशी काही संबंध नाही आहे, कारण की ज्याने ऑडिओ क्लिप केली तो माझ्या विरोधी पक्षाचाच कार्यकर्ता आहे। म्हणजे तो वंचित बहुजन आघाडीचा आहे। तुम्ही बघितलं असाल, तो म्हणतो मी वंचित बहुजन आघाडीचा आहे। त्याच्यामुळे माझा आणि त्या ऑडिओ क्लिपचा काही संबंध नाही आणि मी कुठेही असे काही पैसे वाटण्याची भाषा केलेली नाही। महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी संपताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा